वेलकम स्टुडंट्स. आपण पाहत आहोत सोल्युशन्स आणि या सोल्युशन्स टॉपिकचा महत्त्वाचा पॉइंट पाहतो आपण, तो म्हणजे सोल्युबिलिटी. काय पाहतो तर सोल्युबिलिटी. आज आपल्याला पाहायचं आहे की ज्या ज्या वेळेस सोल्यूट हा सॉलिड स्टेट मध्ये असतो आणि सॉल्व्हंट हे लिक्विड स्टेट मध्ये असतं, तर सोल्यूट सॉलिड जर आपण लिक्विड मध्ये टाकलं तर त्याला आपण टेम्परेचर दिलं तर काय परिणाम पडतो, किंवा त्याच्यावरती प्रेशर अप्लाय केलं तर काय परिणाम पडतो, हे परिणाम आज आपल्याला पाहायचं. ओके, तर सगळ्यात महत्वाचं सोल्युबिलिटी म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. ओके, काय असतं बरं सोल्युबिलिटी माहिती तुम्हाला. सोल्युबिलिटी म्हणजे काय, मी समजा जर असं म्हटलं, हा कोनिकल फ्लास्क घेतला. काय घेतला? कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये मी सॉल्व्हंट घेतलं. काय घेतलं? सॉल्व्हंट. आणि घेतलेल्या सॉल्व्हंट मध्ये मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट किती डिझॉल्व्ह होतं एका दिलेल्या टेम्परेचरला, त्या फेनॉमेनॉनला आपण काय म्हणतो तर सोल्युबिलिटी असं म्हणतो. आठवतंय ना? आठवलंच पाहिजे. सांगा, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ दॅट इज सोल्युबिलिटी. काय डेफिनेशन आहे? आपण माहिती आहे, द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट. काय तर मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन गिवन अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड ॲज सोल्युबिलिटी. ओके, आणि मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं की ज्या ज्या वेळेस सोल्यूट हे सॉल्व्हंट मध्ये सोल्युबल होतं, ते सोल्युबिलिटी होत असताना किती फॅक्टर्स असतात? 6 फॅक्टर्स असतात. किती फॅक्टर्स असतात तर 6. कोणकोणते फॅक्टर असतात हेही तुम्हाला माहिती आहे. पण आपण सोल्युबिलिटी कोणतीही कन्सेप्ट पाहत असताना अगोदर आपण सोल्युबिलिटी सोल्युशन तयार करत आहोत. हे पहा, हा काय आहे? कोनिकल फ्लास्क आहे. हा रिकामा कोनिकल फ्लास्क आहे. ओके, या रिकाम्या कोनिकल फ्लास्क मध्ये हे बीकर आहे. काय तर हे बीकर भरून पाणी घेतलं 100 ml. किती घेतलं मी? 100 ml पाणी घेतलेलं आहे. पहा, 100 ml पाणी आय एम एंटरिंग. दिसतंय का? 100 ml वॉटर आय एम एंटरिंग इन अ कोनिकल फ्लास्क. कशामध्ये होतोय मी? हे कोनिकल फ्लास्क मध्ये होतोय. किती ml झालं? 100 ml. 1 ml पाण्याचं वजन 1 ग्राम भरतं, कारण पाण्याची डेन्सिटी ही 1 आहे. 1 ग्राम पर ml म्हणजे 1 ग्राम पाण्याचं ml व्हॉल्यूम 1 ml असतं. ओके, किती ग्राम म्हणजे मी असं सांगतो की 100 ml वॉटर घेतलं, त्याचं वस्तुमान किती आहे? 100 ग्राम आहे. ओके, घेतलं. त्यानंतर मी इथं हे सोल्यूट घेतलेलं आहे. दिसतं तुम्हाला? हे काय घेतलं तर हे सोल्यूट घेतलंय, NaCl घेतलं. विद्यार्थी मित्रांनो, काय घेतलं मी? NaCl घेतलं. हे पहा, NaCl सोल्यूट मी ऍड करत आहे. NaCl सोल्यूट मी ऍड करत आहे या कोनिकल फ्लास्क मध्ये घेतलेल्या सॉल्व्हंट मध्ये. पहा इथं, ओके, ऍड केलं. काय ऍड केलं मी? तर सोल्यूट हे NaCl, सॉल्व्हंट हे वॉटर. ओके, मी त्याला सेक करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, काय करत आहे? सेक करत आहे. सेक करणे म्हणजे त्याला ढवळून काढत आहे. मी त्याला डिझॉल्व करत आहे. हे पहा, मी सोल्युशन तयार केलं. काय केलं? सोल्युशन तयार केलं. आता मला सांगा, हे जे मीठ आहे हे काय झालं? हे मीठ पाण्यामध्ये डिझॉल्व झालं. मग सोल्युबिलिटी तुमच्या लक्षात आहे ना? असायलाच पाहिजे. ज्या ज्यावेळेस आपण पुढे कन्सेप्ट पाहत जातो तर मागच्या कन्सेप्ट तुमच्या डोक्यामध्ये असणं आवश्यक आहे. ओके, सो दिस इज अ सोल्युशन. या सोल्युशन तयार करत असताना आपण या कोनिकल फ्लास्क मध्ये पाणी घेतलं. पाणी हे जास्त प्रमाणात होतं, त्याला सॉल्व्हंट म्हणतो, आणि मीठ हे कमी प्रमाणात टाकलं, त्याला सोल्यूट म्हटलं. मीठ हे सोल्यूट पाण्यामध्ये कम्प्लिटली मिक्स झालेलं आहे आणि हे तयार झालं सोल्युशन. सोल्युशन तयार होत असताना सोल्यूट हा सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होणं अपेक्षित आहे आणि झालाच पाहिजे. तर सोल्युबिलिटी म्हणजे काय? चला, आपण सोल्युशन पाहिलेले. आता आपण पाहतोय सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी म्हणजे काय? तर हे जे सॉल्व्हंट आहे 100 ml, हे जे सॉल्व्हंट आहे 100 ml, यामध्ये मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट टाकायचं आहे. जेवढं डिझॉल्व होतं तेवढं सोल्यूट टाकायचं आहे. ओके, तर आपण सोल्युबिलिटी असं म्हणतो, मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन गिवन अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड ॲज अ सोल्युबिलिटी. जे काही मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व करायचं आहे ते कोणत्याही एका कॉन्स्टंट टेम्परेचरलाच ऍड करायचं आहे. जर मी असं म्हणत असेल हे 100 ml पाणी आहे, या 100 ml पाण्यामध्ये 10 ग्राम एवढं मीठ सोल्युबल होत असेल, तर
पहिल्यांदा 1 ग्राम, दुसऱ्यांदा 2 ग्राम, तिसऱ्यांदा 3 ग्राम, चौथ्यांदा 4, पाचव्यांदा 5 असं करत 10 ग्राम टाकणार आहे. पण ज्या वेळेस मी 10 ग्राम मीठ हे 10 वेळेस टाकणार आहे, त्या 10ही वेळेस टेम्परेचर कसं असणं आवश्यक आहे, कॉन्स्टंट असणं आवश्यक आहे. तरच त्याला आपण सोल्युबिलिटी कन्सेप्ट असं म्हणू शकतो. म्हणून तुमच्या डोक्यामध्ये फिक्स करा सोल्युबिलिटी म्हणजे काय. तर कोणत्याही द मॅक्झिमम अमाउंट ऑफ सोल्यूट dissolve in given amount of solvent at a constant temperature is called as a solubility. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलं, ज्या सोल्यूट हे सॉल्व्हंट मध्ये सोल्युबल होतं त्यासाठी किती फॅक्टर रिस्पॉन्सिबल असतात. देयर आर 6 फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर और विच अफेक्ट ऑन द सोल्युबिलिटी. कोणते फॅक्टर बरं. पहिला फॅक्टर कोणता होता, नेचर ऑफ सोल्यूट. कोणता होता, नेचर ऑफ सोल्यूट. माहिती आहे तुम्हाला, जर पोलार सोल्यूट असेल आणि पोलार सॉल्व्हंट असेल तर सोल्युबिलिटी लवकर येते. ओके, नेचर ऑफ सोल्यूट हा एक फॅक्टर आहे. दुसरं नेचर ऑफ सॉल्व्हंट. सोल्यूट आणि सॉल्व्हंट, टाकलेलं सोल्यूट आणि सॉल्व्हंट यांच्यामध्ये जर सारखे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतील तर ते लवकर सोल्युबिलिटी प्रॉपर्टी दाखवतो. पहिला अफेक्ट कोणाचा असतो, तर सोल्यूट, नेचर ऑफ सोल्यूट. दुसरा परिणाम करणारा घटक नेचर ऑफ सॉल्व्हंट. तिसरा अमाउंट ऑफ सॉल्व्हंट. जर सॉल्व्हंट 100 ml च्या ऐवजी 200 ml घेतलं तर सोल्यूट 10 ग्रामच्या ऐवजी 20 ग्राम डिझॉल्व्ह होतं. म्हणून काय, अमाउंट ऑफ सॉल्व्हंट. अमाउंट ऑफ सॉल्व्हंट जर वाढवलं तर क्वांटिटी ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ह होण्याचे प्रमाण हे वाढतं. तिसरा अमाउंट ऑफ सॉल्व्हंट. चौथा टेम्परेचर. जर सॉलिड सोल्यूट असेल, सोल्यूट सॉलिड असेल आणि सॉल्व्हंट लिक्विड असेल तर त्यावेळेस ज्यावेळेस आपण टेम्परेचर देऊ या कोनिकल फ्लास्कला त्यावेळेस यातला सोल्यूट आणखीन डिझॉल्व्ह होईल किंवा आणखीन जास्तीचा सोल्यूट जरी टाकला तरी डिझॉल्व्ह होतो. म्हणून चौथा फॅक्टर कोणता आहे, टेम्परेचर. ओके, टेम्परेचर वाढवलं तर सॉलिड इन लिक्विड सॉल्व्हंट सोल्युबिलिटी इन्क्रीजेस, म्हणजे 10 ग्राम पेक्षाही जास्त सोल्यूट हे डिझॉल्व्ह होऊ शकतं. पाचवं प्रेशर हा घटक आहे. जर सोल्यूट हा सॉलिड असेल, सॉल्व्हंट हा लिक्विड असेल तर प्रेशरचा कोणताही परिणाम पडत नाही हे आपल्याला माहिती आहे. इफ सोल्यूट इज अ सॉलिड, solvent is a liquid, then there is no effect of pressure on the solubility. हा पाचवा. आणि सहावा कोणता आपण घटक पाहिला होता, तर मला वाटतं सहावा आपण पाहिला होता ऍडिशन ऑफ सोल्युबल सॉल्ट. ज्यावेळेस ऍडिशन ऑफ सोल्युबल सॉल्ट आपण टाकू त्यावेळेस देखील सोल्युबिलिटी ही वाढते. असे 6 घटक पाहिले. आज आपल्याला पुढचा पॉइंट पाहायचा तो म्हणजे कोणता, तर हा पॉइंट ही सोल्युबिलिटीच्या रिलेटेडच असणार आहे. हा लक्षात ठेवा. काय पहा, इफेक्ट ऑफ temperature and pressure. Effect of temperature and pressure on solubility of solid solute in liquid solvent. That is आणि शक्यतो लिक्विड सॉल्व्हंट कोणतं, वॉटर. म्हणून तुम्हाला मी दररोज एक्झाम्पल दिले. आज हे जे कोनिकल फ्लास्क घेतला, या कोनिकल फ्लास्क मध्ये मी काय घेतलं, पाणी हे सॉल्व्हंट घेतलं आणि मीठ हे सोल्यूट टाकलं. मीठ हे सॉलिड स्टेट मध्ये आहे आणि पाणी हे लिक्विड स्टेट मध्ये आहे. तर इथं असं दिलं आपल्याला पाहायचंय आज काय फरक पडतो. तर इफेक्ट ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड सोल्यूट इन लिक्विड सॉल्व्हंट, काय नेमका फरक पडतो ते आपल्याला पाहायचं आहे. तर तुम्हाला मी थोडक्यात सांगतो, जर सॉलिड हे सोल्यूट असेल किंवा सोल्यूट हे सॉलिड असेल आणि सॉल्व्हंट लिक्विड जर वॉटर असेल तर आपण टेम्परेचर जर वाढवलं तर यामध्ये आणखीन मॅक्झिमम अमाउंट ऑफ सोल्यूट डिझॉल्व्ह होतं, म्हणजे सोल्युबिलिटी वाढते. हे एक झालं थोडक्यात. आणि दुसरं, जर आपण प्रेशर वाढवलं, सॉल्व्हंट लिक्विड आहे, सोल्यूट सॉलिड आहे आणि जर याच्यावरती आपण प्रेशर वाढवलं तर प्रेशरचा कोणताही फरक सोल्यूट सॉलिड असताना होत नाही. हेच आपल्याला डिटेल मध्ये पाहायचं आहे. तुम्हाला एमसीक्यू साठी काही इथं विचारलं जाऊ शकतं, म्हणून थोडक्यात आपण त्याचं एक्सप्लेनेशन पाहूया. ओके, पहा इथं पहिला पॉइंट, द सोल्युबिलिटी. आता पहा आपण काय पाहतोय, इफेक्ट ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड सोल्यूट इन लिक्विड सॉल्व्हंट. तर मी असं सांगतो, पहिला पॉइंट काय सांगते पहा. पहिला पॉइंट, द सोल्युबिलिटी ऑफ अ सॉलिड सोल्यूट डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. कशावरती असतं, तर सोल्यूट सॉलिड असेल आणि लिक्विड सॉल्व्हंट असेल तर सोल्युबिलिटी ही 100% टेम्परेचर वरती डिपेंड असते. ओके, ही झाली एक पॉइंट, पहिला पॉइंट.
दुसरा पॉइंट, जनरली आता पहा प्रत्येक गोष्टीत किंवा प्रत्येक सोल्यूटला हा नियम लागूच आहे असं नाही, पण जनरली 100% जवळपास 95% 100% पैकी 95% केसेस मध्ये काय होतं पहा, जनरली राईज इन टेम्परेचर ड्यूरिंग द सोल्युबिलिटी. जनरली राईज इन टेम्परेचर increases the solubility पाहिलं. जनरली राईज इन टेम्परेचर increases the solubility. याचा अर्थ काय, तर ज्यावेळेस सोल्यूट हे सॉलिड स्टेट मध्ये असेल, सॉल्व्हंट वॉटर लिक्विड स्टेट मध्ये असेल आणि जर आपण टेम्परेचर वाढवलं तर यामध्ये आणखीन सोल्यूट डिझॉल्व्ह होऊ शकतं. म्हणून पहिला पॉइंट काय सांगितला की द सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड सोल्यूट डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. दुसरा पॉइंट असा सांगतो, जनरली 100% 95 वेळेस आपण असं म्हणू शकतो, जनरली राईज इन टेम्परेचर जर दिलं आपल्याला, राईज इन टेम्परेचर increases द सोल्युबिलिटी. दिस इज ड्यू टू, आणि हे का होतं, असं का होतं पहा इथं, दिस इज ड्यू टू एक्सपान्शन ऑफ होल्स और एम्प्टी स्पेसेस इन द लिक्विड सॉल्व्हंट. तर इथं मी असं सांगू शकतो, समजा आपण हे बीकर घेतलं, समजा हे बीकर आपलं किंवा कोनिकल फ्लास्क, चला हे तर आहेच आहे, ठीक आहे. आपण जर असं म्हटलं हे H2 मॉलिक्यूल, हा H2 मॉलिक्यूल, हा H2 मॉलिक्यूल, हा H2 मॉलिक्यूल, ओके, आणि यात काय टाकलं आपण सोलून, हे पहा हे H2O चे मॉलिक्यूल, जे कोणते मॉलिक्यूल तर हे H2O चे, आणि हे म्हटलं मी NaCl चे, हे काय तर हे जे छोटे छोटे डॉट काढले ते NaCl चे आहेत. पण ज्यावेळेस आपण यांना हीट करू, हे जे मॉलिक्यूल्स आहेत त्या मॉलिक्यूल्स मधला स्पेस काय होतो, वाढतो. म्हणजे यांच्यातली रिकामी जागा काय होतं तर आणखीन वाढते. एक्सपान्शन ऑफ एम्प्टी स्पेसेस बिटवीन सॉल्व्हंट इन्क्रीजेस. ज्यावेळेस आपण टेम्परेचर कमी असतं त्यावेळेस आपण असं म्हणू शकतो, हे जे वॉटर मॉलिक्यूल आहेत यांच्यामध्ये रिकामी जागा कशी आहे, कमी आहे, आणि जर आपण त्याला हीट केलं तर मात्र ती जागा काय होते तर वाढते. इथं पाहू शकता, this is due to expansion of holes or empty spaces in the liquid solvent. जर आपण सॉल्व्हंटला हीट केलं तर सॉल्व्हंट मधली रिकामी जागा वाढते. दिस इज एक्सपान्शन ऑफ एम्प्टी स्पेस. काय होतं, हीट केल्यानंतर एम्प्टी स्पेस जी आहे ती वाढते, आणि जेवढी जास्त एम्प्टी स्पेस आहे तेवढे सोल्यूट मॉलिक्यूल हे सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतील. आणि मला एवढं सांगायचंय की सोल्यूट मॉलिक्यूलला कोण सराउंड करत असतं, तर सोल्यूट मॉलिक्यूलला सॉल्व्हंट हे सराउंड करत असतात. ते आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे. ओके, म्हणजे इथं तरी काढतो मी, चला Na+, ओके, इज सराउंडेड बाय Na+ इज सराउंडेड बाय H, इट इज सराउंडेड बाय H2. हे काय आहेत तर लक्षात ठेवा, 1 2 3 4 5 6 आणि 7. मी काय काढले तर H2 मॉलिक्यूल्स काढले. तर ज्यावेळेस आपण NaCl पाण्यात टाकू त्यावेळेस Na+ सराउंडेड बाय वॉटर, Cl- सराउंडेड बाय वॉटर. ओके, एवढ्या गोष्टी क्लिअर करून घ्या. तर इथं हा पॉइंट लक्षात ठेवायचा, जनरली राइज इन टेम्परेचर द सोल्युबिलिटी increases. दिस इज ड्यू टू एक्सपान्शन ऑफ होल म्हणजे काय, होल म्हणजे रिकामी जागा, एक्सपान्शन ऑफ होल्स और एम्प्टी स्पेसेस इन द लिक्विड सॉल्व्हंट मॉलिक्यूल मधली एम्प्टी स्पेस वाढते ज्यावेळेस आपण हीट करू. ओके, हे मॉलिक्यूल एकमेकांपासून काय होतं तर दूर जातात ऑन हीटिंग. जनरली 10 degree Celsius rise in temperature. Generally 10 degree Celsius rise in temperature increases the solubility of solid double. मी असं म्हणतोय, पहा असं सांगतोय, हे पाणी आहे, हे पाणी 100 ग्राम आहे असं गृहीत धरा. किती ग्राम आहे, 100 ग्राम म्हणजे 100 ml आहे असं गृहीत धरा. आणि आता जर टेम्परेचरचा विचार केला तर मी असं म्हणतोय 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला पहा इथं मी सांगतोय, इथं 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला 10 ग्राम एवढं NaCl पाण्यात डिझॉल्व्ह होतं. मी अंदाजे सांगतोय, लक्षात ठेवा, 30 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला जर 10 ग्राम NaCl हे 100 ml वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होत असेल, किती मध्ये 100 ml, ओके 100 ml मध्ये डिझॉल्व्ह होत असेल, आणि जर आपण टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअस केलं म्हणजे याला काय केलं आपण, याला जर थोडंसं नॉर्मल हीट केलं
थोडंसं आपण जर नॉर्मलेट केलं तर त्याचं टेम्परेचर किती होईल 40 डिग्री सेल्सिअस. 40 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला याच 100 ml पाण्यामध्ये किती ग्राम 20 ग्राम एवढं NaCl 20 ग्राम एवढं NaCl काय होतं डिझॉल्व्ह होतं असं सांगता येतं. पहा जनरली 10 degree Celsius rise in temperature increases the solubility of solid doubles. ओके, पण हे सगळ्या सोल्यूटच्या बाबतीत असणार आहे का नाही, म्हणून याला काही एक्सेप्शनल्स असतात. हा काही त्याला अपवाद आहेत हे लक्षात ठेवा. ओके, जनरली 10 degree Celsius rise in temperature of solute and solvent increases the solubility of solid doubled. Dissolution. ओके, डिसोल्युशन प्रोसेस मे बी एंडोथर्मिक और एक्झोथर्मिक. हा पॉइंट संपला, दुसरा पॉइंट. आता तिसरा पॉइंट, डिसोल्युशन प्रोसेस मे बी एंडोथर्मिक और एक्झोथर्मिक. आता डिसोल्युशन म्हणजे काय? ओके, डिसोल्युशन याचा अर्थ आपण हे जे सॉल्व्हंट घेतलं यात आपण NaCl टाकलं, NaCl काय झालं ते सोल्युबल झालं. सोल्युबल होण्याच्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो डिसोल्युशन. काय म्हणतो तर डिसोल्युशन. डिझॉल्व्ह होण्याच्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो तर डिसोल्युशन असं म्हणतो. असं होतंय का पहा बरं, असं होतंय का? समजा आपण म्हटलं हे पाणी घेतलं आणि याच्यात NaCl टाकलं. NaCl जसंच तसं राहिलं का सॉलिड स्टेट मध्ये राहिलं का? आपण NaCl टाकलं, मीठ टाकलं, ते सॉलिड स्टेट मध्ये राहिलं का? नाही. तर त्या सॉलिड NaCl चं Na+ आयन आणि Cl- आयन झाले. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो तर डिसोल्युशन असं पण म्हणूया. म्हणजेच ते पाण्यामध्ये इंटरमिक्स झाले. तर पाण्यामध्ये काय झालं तर इंटरमिक्स झाले. तर द डिसोल्युशन प्रोसेस मे बी एंडोथर्मिक और एक्झोथर्मिक. एंडोथर्मिक म्हणजे काय? काही सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये डिसॉल्व्ह होत असताना आपल्याला त्यांना हीट द्यावी लागते. त्या डिसोल्युशनला एंडोथर्मिक डिसोल्युशन असं म्हणायचं असतं. आता तुमच्या देखत मी पाण्यामध्ये मीठ टाकलं, त्याला हीट करायची गरज पडली का? नाही का? पण जर आपल्याला 20 ग्राम जर टाकायचं असेल तर हीट काय करावं त्याला द्यावी लागते. काही ज्या डिसोल्युशन प्रोसेस असतात त्या एक्झोथर्मिक असतात, म्हणजे त्या डिसॉल्व्ह होत असताना हीट बाहेर पडते. तर काही प्रोसेस करत असताना, काही डिसोल्युशन प्रोसेस करत असताना सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये डिसॉल्व्ह होत असताना त्याला हीट द्यावी लागते. ओके, डिसोल्युशन प्रोसेस मे बी एंडोथर्मिक और एक्झोथर्मिक. त्यानंतर चौथा पॉइंट, आता कोणते येतं ते एक्झाम्पल देखील आपण पाहूया. द सोल्युबिलिटी ऑफ द सबस्टन्सेस लाईक. पहा तिथं आणि ते ग्राफ काढलेला पाहिजे, ग्राफ काढलेला आहे. ओके, दिसतं तुम्हाला हे ग्राफ काढलेला आहे. ओके, हे जे आहे हा जो खालचा ऍक्सिस आहे त्याला आपण एक्स ऍक्सिस म्हणू शकतो. यावरती 0, 20, 40, 60, 80, 100 म्हणजे अशा राईट साइडनं टेम्परेचर दाखवलेलं आहे. काय दाखवलं आपण? टेम्परेचर दाखवलेलं आहे. 0 डिग्री सेल्सिअसला सोल्युबिलिटी काय असेल? 20 डिग्री सेल्सिअसला, 40 डिग्री सेल्सिअसला, 60, 80, 100 आणि तसंच इकडे जे आहे सोल्युबिलिटी ग्राम सोल्यूट पाहायचं. हे काय तर हे ग्राम सोल्यूट इन 100 ग्राम H2O. मी तुम्हाला असं म्हटलं की हे जर मी 100 ml पाणी म्हणत असेल, 100 ml पाण्याचं वजन किती तर 100 ग्राम एवढं आहे. 100 ग्राम एवढ्या पाण्यामध्ये किती सोल्यूट डिझॉल्व्ह होतं याचं इकडं दिलेलं आहे आणि हे इकडं दिलेलं आहे. ओके, तर पहा आता इथं पहा एक मिनिट. पहिला किती नंबरचा पॉईंट बघतो आपण? 4 नंबरचा. हा ग्राफ तुमच्या लक्षात आलाच आहे. इकडं टेम्परेचर आहे, इकडं असं जाऊ आपण तसं टेम्परेचर वाढलेलं असणार आहे. टेम्परेचर राईज इन डिग्री सेल्सिअस आणि इकडं सोल्युबिलिटी राईज असणार आहे. 50 म्हणजे आपण म्हणू शकतो हे किती आहे? 40 ग्राम एवढं NaCl. 40 ग्राम एवढं NaCl जर आपण पाण्यात टाकलं आणि त्याचं जर आपण टेम्परेचर वाढवण्याचा प्रयत्न केला तर कोणत्याही टेम्परेचर त्यांनी असं सांगितलेलं ग्राफनुसार तर त्याची सोल्युबिलिटी कशी राहील तर कॉन्स्टंट राहील. कशी राहील तर कॉन्स्टंट राहील किंवा थोडासा फरक त्याच्यात पडणार आहे, स्लाइटली चेंज होणार आहे. कसा तर स्लाइटली चेंज हा होणार आहे. पहा इथं द सोल्युबिलिटी ऑफ द सबस्टन्सेस. पहा इथं दिले द सोल्युबिलिटी ऑफ द सबस्टन्सेस लाईक NaBr, NaCl अँड KCl. समजा आपण असं म्हणू शकतो हे पाणी घेतलं. काय घेतलं आपण? हे पाणी घेतलं. या पाण्यामध्ये जर आपण NaBr टाकलं किंवा NaCl टाकलं किंवा KCl जर टाकलं एक्सेट्रा, चेंजेस स्लाइटली विथ इंक्रीज इन टेम्परेचर. हा ग्राफ पहा. हे पहा तुम्हाला इथं NaBr कुठं दिसतं?
NaBr कुठे दिसतं सांगा बरं. NaBr कुठे आहे? हे NaBr. इकडे तुम्हाला सोल्यूटचे नाव दिलं, हा NaBr. ओके. आणि आपण इथं असं म्हणू शकतो हा NaBr. इथून सुरुवात इथून आहे. आणि हे टेम्परेचर आता इथं सॉल्युबिलिटी जर आपण 0 डिग्री सेल्सिअसला ते आपण असं म्हणू शकता 0 डिग्री सेल्सिअसला पहा 0 डिग्री सेल्सिअसला 125 ग्राम एवढं सोल्यूट डिझॉल्व्ह होत असेल तर आपण जर पुढे टेम्परेचर वाढवलं त्याची सॉल्युबिलिटी काय होते तर वाढते. म्हणजे ते 150 160 ग्राम एवढं डिझॉल्व्ह होऊ शकतं. ह्या ग्राफचा अर्थ लक्षात घ्या. जर 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल तर समजा 125 ग्राम एवढं सोल्यूट डिझॉल्व्ह होत असेल. आणि हे पहा आता एक एक्झाम्पल घ्या. हा कोनिकल फ्लास्क आहे आणि ह्या कोनिकल फ्लास्क मध्ये आपण सोल्यूट कोणतं टाकलंय NaBr टाकलं. 0 डिग्री सेल्सिअसला दिलेल्या सॉल्व्हेंट मध्ये पहा थोडंसं लक्षात घ्या. 0 डिग्री सेल्सिअसला दिलेल्या सॉल्व्हेंट मध्ये जर 125 ग्राम किती अंदाजे 125 ग्राम एवढं सोल्यूट डिझॉल्व्ह होत आहे तर आपण टेम्परेचर वाढवलं 20 डिग्री सेल्सिअसला किती होईल 130, 40 डिग्री सेल्सिअसला 135, 60 डिग्री सेल्सिअसला 155, 80ला पुढं असं जर आपण पाहिलं तर जसं टेम्परेचर वाढेल तसं हळून त्याची सॉल्युबिलिटी काय होते वाढते. म्हणून NaBr जर सोल्यूट असेल आणि पाणी जर सॉल्व्हेंट असेल आपण जर थोडंसं टेम्परेचर वाढवलं तर सॉल्युबिलिटी काय होते वाढते. हे असं सांगत आहे. NaBr च्या बाबतीत तसं आहे. त्याचबरोबर NaCl च्या बाबतीतही तसं सांगितलेलं आहे. थोडासा ग्राफ आम्ही तिरपा कशामुळे काढतो तर स्लाइटली चेंज हा इथं होतो. ओके स्लाइटली चेंज हा इथं होतो. चला असं काढू आपण. ठीक आहे. तर स्लाइटली चेंज कसा असेल तो चेंज स्लाइटली चेंज असेल. खूप जास्त असेल का नाही तिरपी रेष आहे असं गृहीत धरा. थोडासा आपण असं म्हणू शकता. हे पाहिजे काढतो मी स्लाइटली चेंज. कसा चेंज येतो तो स्लाइटली. हे घ्या मी असं करतो. ओके तर जसं आपण टेम्परेचर वाढवलं तसं NaCl चं थोड्या प्रमाणात ते होतं. मी असं म्हणतोय की 20 ग्राम एवढं सोल्यूट जर आपण 100 ml पाण्यात टाकलं तर 0 डिग्री सेल्सिअसला 20 ग्राम डिझॉल्व्ह होतं. पण आपण जर टेम्परेचर वाढवलं 0 डिग्री सेल्सिअसला आणि इथं ग्राफ नुसार सांगतो मी तर 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असताना जर 20 ग्राम एवढं डिझॉल्व्ह होत असेल तर आपण जर थोडं टेम्परेचर वाढवलं तर टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला जवळपास किती ग्राम तर इथं सुरुवातीला 20 ग्राम आहे. मी असं म्हणतो 0 डिग्री सेल्सिअसला 20 ग्राम एवढं NaCl डिझॉल्व्ह होतं आणि 100 डिग्री सेल्सिअसला मात्र 40 ग्राम एवढं डिझॉल्व्ह होतं. किती 40 ग्राम एवढं डिझॉल्व्ह होतं. ओके 0 डिग्री सेल्सिअसला NaCl 20 ग्राम डिझॉल्व्ह होतं आणि आपण जसं ग्राफ इकडे गेलेला पाहिला तर 100 डिग्री सेल्सिअस एवढ्या टेम्परेचरला मात्र किती ग्राम डिझॉल्व्ह होतं 40 ग्राम. म्हणजे टेम्परेचर हळून वाढवलं तर सोल्यूटची सॉल्युबिलिटी पण हळून वाढत आहे. हे तुमच्या निदर्शनास येतं. तोच पॉइंट NaBr च्या बाबतीत तोच NaCl च्या आणि तोच KCl आणि KCl च्या बाबतीत जर आपण पाहिलं देयर इज अ स्लाइट चेंज इन अ सॉल्युबिलिटी. मग काय लक्षात ठेवायचं NaCl NaBr आणि KCl हे सोल्यूट जर असतील आणि ते जर पाण्यात टाकले त्यांची कॉन्स्टंट टेम्परेचर सॉल्युबिलिटी जी असेल आणि जर टेम्परेचर वाढवलं तर टेम्परेचर वाढवल्यानंतर आणखीन काही प्रमाणात सोल्यूट हे डिझॉल्व्ह होतं. म्हणून तुम्ही असं म्हणू शकता द सॉल्युबिलिटी ऑफ द सबस्टन्सेस लाईक NaBr NaCl KCl etc changes slightly with increase in temperature. हा एक पॉइंट झाला. कोणते आले हे पहा NaCl तुमच्या समोर आहे. हा आहे NaCl नंतर हा आहे KCl आणि हा आहे NaBr आणि हा काय आहे तर NaBr हे आहे. नंतर पाचवा पॉइंट पुढचा पॉइंट पहा त्याच्यात तर कोणता आहे द सोल्युबिलिटी ऑफ आता कोणाची द सोल्युबिलिटी ऑफ सॉल्ट्स लाईक NaNO3 सोडियम नायट्रेट NaNO3 म्हणजे सोडियम नायट्रेट KNO3 पोटॅशियम नायट्रेट आणि KBr एक्सेट्रा increases appreciably with the increase in temperature. आता तुम्हाला हे ग्राफ वरती NaNO3 कुठे दिसतं NaNO3 हे पहा NaNO3 चा हे इथे दिसतं मला NaNO3 त्याची ही रेष आहे ओके इथून सुरू झाली इथे गेलेली.
तर तुम्हाला दिसतं ॲज कम्पेअर टू या तीन लाईन इथला बदल कसा आहे तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. NaNO3 टेम्परेचर वाढवलं तर आपण असं म्हणू शकतो नोंद घेण्या एवढी सोल्युबिलिटी वाढलेली आहे, म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात सोल्युबिलिटी वाढलेली आहे NaNO3 च्या बाबतीत. त्याचबरोबर KNO3 च्या बाबतीत टेम्परेचर वाढवलं की स्लोप कसा झाला त्याचा तर वाढलेला आहे KNO3. आणि त्याचबरोबर कोणतं तर KBr. तुम्ही पाहू शकता ह्या लाईन कशा येतात तर ह्या तुम्ही तर पाहू शकता ह्या लाईन वाढलेल्या आहेत. ह्या लाईन काय झाल्या तर वाढलेल्या आहेत. मग ह्या इंडिकेट काय करतात तर ह्या इंडिकेट असं करतात की टेम्परेचर वाढलं की सोल्युबिलिटी ही मोठ्या प्रमाणात वाढते. म्हणून द सोल्युबिलिटी ऑफ द सॉल्ट्स लाईक समजा आपण म्हटलं हा कोनिकल फ्लास्क आहे, या कोनिकल फ्लास्क मध्ये सॉल्व्हंट हे पाणी घेतलं, पहिल्यांदा आपण टाकलं NaNO3. ओके, टेम्परेचर वाढवलं आणि त्याच्यात हळूहळू सोलूट जर टाकलं तर सोलूट जसं टाकू टेम्परेचर जसं वाढू तसं ते सोलूट डिझॉल्व्ह होतं. म्हणून कोणतं पहिल्यांदा आपण NaNO3 घेतलं, नंतर KNO3 घेऊन पाहिलं, नंतर KBr घेतलं. तीन वेगवेगळ्या कोनिकल फ्लास्क मध्ये जर आपण तिन्ही वॉटर मॉलिक्युल्स घेतले म्हणजे वॉटर सॉल्व्हंट घेतलं आणि तिन्ही कोनिकल फ्लास्क मध्ये पहिल्यामध्ये NaNO3 घेतलं, दुसऱ्यामध्ये KNO3 घेतलं आणि तिसऱ्यात KBr घेतलं, तर जसं आपण टेम्परेचर वाढू त्या कोनिकल फ्लास्कचा तसं त्याची सोल्युबिलिटी काय होईल तर वाढेल. आणि ती सोल्युबिलिटी पण कशी वाढेल तर प्रचंड प्रमाणात वाढेल. ओके, इथं कमी अत्यल्प प्रमाणात वाढली, इथं एक लाईन दुसरी लाईन तिसरी लाईन म्हणजेच NaCl, KCl आणि NaBr यांच्यामध्ये टेम्परेचर जरी वाढवलं तरी सोल्युबिलिटी कमी प्रमाणात वाढते. पण जर आपण सोल्युटचा विचार केला कोणाचा KBr NaNO3 आणि इथून पहा KNO3 यांच्यामध्ये मात्र जसं टेम्परेचर वाढू तशी सोल्युबिलिटी ही जास्त प्रमाणात वाढते. म्हणून मी असं म्हणतो द सोल्युबिलिटी ऑफ द सॉल्ट्स लाईक NaNO3, KNO3 and KBr etc. increases appreciably. म्हणजे काय मोर. ओके, appreciably means more with the increase in temperature. ओके, हे झालं 6 सॉल्टच्या बाबतीत. आता एक यातला राहिला या ग्राफवरचा, कोणता राहिला बरं तिळीबिळी. तुम्ही पाहू शकता हे जे आहे ना तिळीबिळी ग्राफ कोणाचा आहे Na2SO4 चा सोडियम सल्फेटचा आहे. सोडियम सल्फेट इनिशियली ही जी काय सोल्युबिलिटी आहे 0 डिग्री सेल्सिअसला 20 ग्राम एवढं सोलूट हे 100 ml किंवा 100 ग्राम एवढ्या सोलूट मध्ये ते सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होतं. आणि इथं असं केलं आपण टेम्परेचर जर वाढवलं तर स्लाइटली वाढतं आणि एक वेळ अशी येते की किती टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटी काय होते कमी होते. हा ग्राफ इथं दाखवतोय. तर टेम्परेचर वाढवलं इथं 0 डिग्री सेल्सिअसला सोल्युबिलिटी 20 डिग्री सेल्सिअसला वाढली, 40 ला हायेस्ट झाली आणि 60 ला पुन्हा कमी झाली, 80 ला पुन्हा कमी झाली आणि 100 ला खूपच कमी झाली. म्हणजे Na2SO4 जो आहे सोडियम सल्फेट, आता आपण असं म्हणू की हे पाणी घेतलं सॉल्व्हंट घेतलं आणि यामध्ये सोडियम सल्फेट नावाचं सोल्यूट टाकलं तर काय फरक पडतो. द सोल्युबिलिटी ऑफ सोडियम सल्फेट फर्स्ट increases काय झाली पहिल्यांदा फर्स्ट increases and after 30 डिग्री सेल्सिअस ठीक आहे 30 डिग्री सेल्सिअसला पीक आहे पण नंतर कमी झालेला आहे. आफ्टर 30 डिग्री सेल्सिअस विथ increase in temperature the solubility of Na2SO4 first increases and after 30 degree Celsius decreases with increase in temperature. इथं असं सांगितलं की समजा आपण म्हटलं 30 डिग्री सेल्सिअस जर असेल तर 30 डिग्री सेल्सिअसला सोल्युबिलिटी जास्त प्रमाणात आहे आणि 30 च्या पुढे मात्र थोडासा ग्राफ इथं चेंज करतो मी. ओके, 30 च्या नंतर मात्र इथं 0 डिग्री सेल्सिअसला एवढी सोल्युबिलिटी आहे. ओके, 20 डिग्री सेल्सिअसला एवढी आहे आणि इथं जर 30 डिग्री सेल्सिअस असेल तर 30 डिग्री सेल्सिअसला हायेस्ट पीक आहे सगळ्यात जास्त आहे आणि 35 ला कमी आहे, 40 ला आणखी कमी आहे, 50 ला आणखी कमी, 60 ला कमी, 70 ला कमी, 80 ला कमी आणि 100 ला खूपच कमी आहे. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो द सोल्युबिलिटी ऑफ सोडियम सल्फेट फर्स्ट increases with increasing temperature and after 30 degree Celsius decreases with increase in temperature. सोडियम सल्फेटच्या बाबतीत 20 डिग्री सेल्सिअसला सोल्युबिलिटी
जास्त असेल, नंतर 25 ला जास्त, नंतर 30 ला जास्त. पण टेम्परेचर जर वाढवलं, 30 पेक्षा टेम्परेचर जर वाढलं तर मात्र जसं जसं टेम्परेचर वाढेल, जसं जसं टेम्परेचर वाढेल तशी तशी सोल्युबिलिटी काय होईल तर ही कमी होईल. हे एमसीक्यू साठी तुम्हाला पॉईंट नोट डाऊन करायचं. नंतर दिस व्हेरिएशन इन सोल्युबिलिटी विथ इन्क्रीज this variation in solubility with temperature can be used to separate salts from the mixture by fractional crystallization. आणि या प्रकारचं जे व्हेरिएशन आहे, या व्हेरिएशनमुळे आपण जे सॉल्ट्स असतात, सोल्यूट असतात ते वेगळे करण्यासाठी वापरू शकतो. आता मी मला असं एक सांगतो की समजा असं गृहीत धरा, मी आता प्रत्येक सोल्यूट आणि सॉल्व्हेंट वेगवेगळं सांगितलं. आता आपण असं गृहीत धरू की समजा आपण म्हटलं हा कोनिकल फ्लास्क घेतला, या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं, पाणी घेतलं, पूर्णचे पूर्ण काय घेतलं आपण, पाणी घेतलं. आणि घेतलेल्या पाण्यामध्ये पहिलं सोल्यूट टाकलं NaCl, थोडंसं NaCl टाकलं, नंतर काय टाकलं KCl टाकलं, नंतर काय टाकलं KBr, नंतर NaBr, नंतर NaNO3, नंतर KNO3. हे सगळेच सोल्यूट टाकले आणि पुन्हा टाकले Na2SO4. हे 7ची सोल्यूट टाकले. ओके, 0 डिग्री सेल्सिअसला सोल्युबिलिटी कोणाची किती असेल, हे अशा प्रकारे असेल. ओके, अशा प्रकारे असेल, कोण कमी कोण जास्त सोल्युबल झालेलं असेल. ओके, जेवढं ते सोल्युबल होईल तेवढं सोल्यूट आपण टाकणार आहोत, 7ही सोल्यूट टाकणार. आणि जसं जसं टेम्परेचर आपण वाढू, त्या टेम्परेचरला सोल्यूट प्रमाणे त्यांची सोल्युबिलिटी वाढलेली असेल. ओके, आणि 100 डिग्री सेल्सिअसला कोणी या पद्धतीनं सोल्युबल झालेले असतील. म्हणून वेगवेगळे टेम्परेचर असताना फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन या पद्धतीनं आपण हे सोल्यूट सेपरेट करू शकतो, एवढं डोक्यात ठेवायचं. जर समजा सॉल्व्हंट 1 घेतलं आणि सोल्यूट 7 घेतले तर विशिष्ट अशा टेम्परेचरला फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन कोणती आहे तर फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन या प्रोसेसनं आपण काय करू शकतो तर ते वेगळे करू शकतो. आता फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन काय तर हे जे सोल्युशन तयार होणार आहे टेम्परेचरला, विशिष्ट टेम्परेचर त्यांचं काय होणार तर क्रिस्टल्स तयार होणार आहे आणि ते क्रिस्टल्स आपण वेगळ्या पद्धतीने काढू शकतो. त्याला फ्रॅक्शनल क्रिस्टलायझेशन असं म्हटलं जातं. ओके, दिस इज ऑल अबाउट द व्हेरिएशन ऑफ टेम्परेचर ॲज वेल ॲज फक्त टेम्परेचर ऑन द सोल्युबिलिटी. आणि आणखी एक आपल्याला माहिती आहे इफेक्ट ऑफ प्रेशर. आता पहा, हे सोल्युशन तयार करत असताना सॉल्व्हंट आपण लिक्विड घेतलं, सोल्यूट आपण सॉलिड घेतलं, टेम्परेचर वाढलं तर बदल होतात हे आपल्याला माहित आहे. आता याच्यावरती प्रेशर जर दिलं तर काय फरक पडेल. समजा इथं माहिती तुम्हाला सॉल्व्हंट हे लिक्विड आहे, सोल्यूट हे सॉलिड आहे, याच्यावरती जर प्रेशर दिलं तर काही फरक पडतो का तर कोणत्याच प्रकारचा फरक हा प्रेशर दिल्यानंतर होत नाही. पण तरी पण पहा इफेक्ट ऑफ प्रेशर. ओके, इफेक्ट ऑफ प्रेशर इथं काही पॉईंट काय दिलं पहा बरं. इफेक्ट ऑफ टेम्परेचर आपण पाहिलं, इफेक्ट ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड सोल्यूट इन लिक्विड सॉल्व्हंट. त्यातलं टेम्परेचर विषयी आपण पाहिलं, मात्र आपण कशाविषयी पाहिलं प्रेशर. इफेक्ट ऑफ प्रेशर, चेंज इन प्रेशर काय होतं, चेंज इन प्रेशर हॅज नो इफेक्ट ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड सोल्यूट इन लिक्विड्स. जर सॉल्व्हंट हे लिक्विड असेल, सोल्यूट हे सॉलिड असेल, त्याच्यावरती आपण जर प्रेशर दिलं तर कोणत्याही प्रकारचं जास्त प्रमाणात किंवा कमी प्रमाणात सोल्यूट डिझॉल्व्ह होणार नाही. देयर इज नो इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड सोल्यूट इन लिक्विड सॉल्व्हंट. कीप इन माइंड. ओके, चेंज इन प्रेशर हैज नो इफेक्ट ऑन सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड सोल्यूट इन लिक्विड सॉल्व्हंट. सो ओके, इथं सोल्यूट कोणत्या स्टेट मध्ये आहे सॉलिड आणि सॉल्व्हंट कोणत्या स्टेट मध्ये लिक्विड. ज्यावेळेस सोल्यूट हे सॉलिड असतं आणि सॉल्व्हंट हे लिक्विड असतं त्यावेळेस कोणत्याही प्रकारचा इफेक्ट हा सोल्युबिलिटीवरती होत नाही. म्हणजे सोल्यूट जास्त प्रमाणात सोल्युबल होत नाही किंवा कमी सोल्यूट देखील सोल्युबल होत नाही, म्हणून कोणताच फरक यावरती पडत नाही. ओके, हे झालं. नंतर एक तुम्हाला क्वेश्चन आहे तो छोटासा. नॅफ्थलीन हे जे आहे, नॅफ्थलीन हे पाण्यामध्ये सोल्युबल होत नाही पण मात्र ते बेन्झीन मध्ये सोल्युबल होतं, असा एक प्रश्न आहे. ओके, पहा इथं why naphthalene dissolve in benzene but not in water. ओके, तर तुम्ही इथं पाहिलं असेल हे आपण जो ग्राफ काढला इथं सर्वच Na2SO4 सोडियम सल्फेट, NaCl सोडियम क्लोराइड,
KCl पोटॅशियम क्लोराईड, KBr पोटॅशियम ब्रोमाइड, NaBr सोडियम ब्रोमाइड, NaNO3 सोडियम नायट्रेट, KNO3 पोटॅशियम नायट्रेट. हे सोल्यूट आहेत आणि इकडं वॉटर दिलेलं आहे. या ग्राफवरती हे काय दिलंय तर हे दिलंय तुम्हाला सोल्युबिलिटी ग्राम सोल्यूट इन 100 ग्राम वॉटर, म्हणजे 20 ग्राम इन 100, 50 ग्राम इन 100 अशा प्रकारे हे दिलेलं आहे. तर इतर सर्वचे सर्व जवळपास सोल्यूट हे पाण्यामध्ये डिझॉल्व होतात. मग नॅफ्थलिन्स का डिझॉल्व होत नाही बरं? त्याचे काही कारण आहेत. काय कारण आहे मग त्याचं? तर आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. लाईक डिझॉल्व इन लाईक हा प्रिन्सिपल. मग याचा अर्थ काय? तर पोलार सोल्यूट हे पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होतं आणि नॉन पोलार सोल्यूट हे नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो Na2SO4 आहे, Na+ असतं, SO4- असतं. ओके, Na2+ SO4- हे तुम्हाला माहिती आहे का? हे पहा, Na++ म्हणजे Na+ किती? 2 Na+ आणि SO4-. मला एवढं सांगायचंय, Na2SO4 मध्ये Na+ SO4-. ओके, 2 Na+ असतात आणि SO4-. ओके, NaCl मध्ये Na+, KCl, KCl मध्ये K+Cl-, KBr मध्ये K+Br-, NaBr मध्ये Na+Br-, NaNO3 मध्ये Na+NO3-, KNO3 मध्ये K+NO3-. हे सर्व सोल्यूट हे पोलार सोल्यूट आहेत. हे सर्व सोल्यूट पोलार सोल्यूट आहेत. आणि वॉटर जो आहे HOH पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ओके, वॉटर हा पण पोलार सॉल्व्हंट आहे. वॉटर हा पण पोलार सॉल्व्हंट आहे. म्हणून लक्षात घ्या, हे जे सर्व सोल्यूट आहेत हे पोलार सोल्यूट आहेत. त्यांच्यामध्ये दोन पोल आहेत, अपोजिट पोल आहेत. पोलार सोल्यूट हे पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होतात आणि नॉन पोलार सोल्यूट हे नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होतात. आणि त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न आहे तो असा की why naphthalene dissolve in benzene but not dissolve in water. असं का होतं? आता आम्हाला प्रश्न पडला पाहिजे की नॅफ्थॅलिन म्हणजे काय. तर विद्यार्थी मित्रांनो, नॅफ्थॅलिन हे काय असतं? तर नॅफ्थॅलिन हे पहा काढतो स्ट्रक्चर. नॅफ्थॅलिन काय असतं? नॅफ्थॅलिन म्हणजे हे स्ट्रक्चर आहे पहा. तुम्हाला माहिती आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. हा कसा कंपाऊंड आहे? तर ऑर्गॅनिक कंपाऊंड. ही एक बेंझिन रिंग दिसते तुम्हाला. ओके, तिला दुसरी बेंझिन रिंग. हे झालं नॅफ्थॅलिन. हे कोणतं कंपाऊंड आहे? हा आहे नॅफ्थॅलिन. हा कोव्हॅलंट कंपाऊंड आहे. कसं कंपाऊंड आहे? हा कोव्हॅलंट कंपाऊंड. कोव्हॅलंट कंपाऊंड हे ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होतात. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये माहिती तुम्हाला. हा कोणता कंपाऊंड आहे? दिस इज अ कोव्हॅलंट कंपाऊंड अँड डिझॉल्व इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. डिझॉल्व इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. पाणी हे इनऑर्गॅनिक सॉल्व्हंट आहे. कार्बन कंटेनिंग आहे का ते? नाही. तर पहा, why this naphthalene is dissolved in benzene but not in water. तर त्याचं उत्तर आहे since naphthalene is a covalent non-polar substance. कोव्हॅलंट आहे, सर्व कोव्हॅलंट बॉन्ड आहेत आणि हा कसा आहे? नॉन पोलार सबस्टन्स आहे. जसे हे पोलार सबस्टन्स आहे, जसे पोलार मॉलिक्युल होतं तसा हा आहे का? नाही. नॅफ्थॅलिन हा कोव्हॅलंट कंपाऊंड आहे. तो नॉन पोलार आहे. तो कसा आहे? नॉन पोलार आहे. आणि नॉन पोलार सबस्टन्सेस हे नॉन पोलार सॉल्व्हंट कोणते? तर ते CCl4 असेल किंवा बेंझिन असेल किंवा त्यानंतर आपण म्हणू शकतो C6H12 सायक्लोहेक्सेन असेल, अशा सॉल्व्हंट मध्ये ते डिझॉल्व होत असतात. तर पाहिलं, since naphthalene means this, since naphthalene is a covalent non-polar substance किंवा covalent non-polar solute, it is soluble in non-polar solvent like benzene. Okay, benzene, but insoluble in polar solvent like water. म्हणजे लाईक डिझॉल्व लाईक हा प्रिन्सिपल डोक्यात ठेवायचा आहे. ओके, नॅफ्थॅलिन हा नॉन पोलार कोव्हॅलंट कंपाऊंड आहे आणि नॉन पोलार कोव्हॅलंट कंपाऊंड आहे तो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर डिझॉल्व इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट्स दॅट इज नॉन पोलार. ओके, हे म्हणून नॅफ्थॅलिन हा नॉन पोलार कोव्हॅलंट सोल्यूट आहे जो की नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व होतो. मग नॉन पोलार सॉल्व्हंट कोणते? CCl4 हा नॉन पोलार सॉल्व्हंट आहे. C6H6 हा नॉन पोलार सॉल्व्हंट आहे आणि C6H12 हा नॉन पोलार सॉल्व्हंट आहे. हे आपण 11व्याच पाहिलं. नॉन पोलार सोल्यूट कोणते आणि नॉन पोलार सॉल्व्हंट
कोणते ते, हे झालं त्याच्याविषयी. ओके, म्हणून सिन्स नॅफ्थॅलिन इज अ कोव्हॅलंट नॉन-पोलार सोल्यूट विच इज सोल्युबल इन अ नॉन-पोलार सॉल्व्हंट लाईक बेन्झीन बट इनसोल्युबल इन पोलार सॉल्व्हंट लाईक वॉटर. आणि त्याचं दुसरं एक कारण मी असं सांगितलं की नॅफ्थॅलिन हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर डिझॉल्व्ह इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट अँड दॅट इज इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. हे सगळेच हे कोणते कंपाऊंड? इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे जवळपास पोलार कंपाऊंड्स असतात आणि पोलार कंपाऊंड हे पोलार सॉल्व्हंट म्हणजे वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होतात. वॉटर हे युनिव्हर्सल सॉल्व्हंट आहे. जवळपास 100 गोष्टीपैकी, जवळपास 100 सबस्टन्सेस पैकी 90 सबस्टन्सेस हे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात. म्हणून वॉटरला आपण युनिव्हर्सल सॉल्व्हंट असं म्हणतो. ओके, वॉटर हा जवळपास सर्वच सबस्टन्सेसला डिझॉल्व्ह करतो, पण ऑर्गॅनिक सबस्टन्सेसला मात्र तो डिझॉल्व्ह करत नाही. आणि एक्सेप्शनली अपवादात्मक मी असंही सांगितलेलं आहे, साखर हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. साखर हा कसा आहे? C12H22O11 हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. हा कोव्हॅलंट कंपाऊंड आहे. पण साखरेचे मॉलिक्यूल पाण्याच्या मॉलिक्यूल सोबत हायड्रोजन बॉन्ड तयार करतात, म्हणून साखर ही पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होते. चला, ओके, पुढचा एक प्रिन्सिपल आपल्याला पाहायचा आहे. कोणता? ली चॅटेलर्स प्रिन्सिपल. कोणता पाहायचा आपल्याला? ली चॅटेलर्स प्रिन्सिपल. आणि हे काय सांगतं तर पहा कन्सेप्ट काय तर ली चॅटेलर्स प्रिन्सिपल द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी. अकॉर्डिंग टू द सायंटिस्ट ली चॅटेलर, हा काय आहे? सायंटिस्ट आहे. अकॉर्डिंग टू ली चॅटेलर्स त्याचं काय म्हणणं आहे? जर टेम्परेचर वाढवलं तर सोल्यूटच्या सोल्युबिलिटीवरती काय फरक पडतो ते आपल्याला पाहायचंय. एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक प्रोसेसच्या रिलेटेड हा प्रश्न आहे, तो पाहायचा. आणि इकडचं मोठं अगोदर मी पाहायचं काय सांगते तर पाहायचं. ली चॅटेलर्स प्रिन्सिपल द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी. तर द इफेक्ट ऑफ टेम्परेचर, आता इफेक्ट ऑफ टेम्परेचर काय सांगते पहा? ली चॅटेलर्स प्रिन्सिपल्स द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी. काय फरक पडतो? समजा आपण घेतले तर कोनिकल फ्लास्क घेतलं. ओके, कोनिकल फ्लास्क तुमच्याकडे आहे, आपण ऑलरेडी काढण्याच्या ऐवजी आपण घेतलंच आहे. हा कोनिकल फ्लास्क आहे. यामध्ये सॉल्व्हंट घेतलं. यामध्ये काय घेतलं आपण? सॉल्व्हंट. कोणतं घेतलं? H2O घेतलं. आपण काय घेतलं? H2O सॉल्व्हंट घेतलं आणि त्यात सोल्यूट टाकलं. याच्यात काय टाकलं आपण? सोल्यूट टाकलं. तर टेम्परेचरचा काय इफेक्ट पडतो ते आपल्याला पाहायचंय. द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी डिपेंड्स अपॉन एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. आता एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन म्हणजे काय तर पहा, हे सॉल्व्हंट घेतलं, याच्यात सोल्यूट टाकलं. आता ज्यावेळेस सोल्यूट आपण सॉल्व्हंट मध्ये टाकतो त्या प्रत्येक वेळेस काय होत असतं? एक तर हीट ऍब्झॉर्ब केली जाते सराउंडिंग मधून, हीट ऍब्झॉर्ब केली जाते, किंवा दुसरी गोष्ट हीट रिलीज केली जाते. किंवा दुसरी गोष्ट कोणती तर हीट रिलीज केली जाते. काय सांगतो पहा, ज्या वेळेस आपण सोल्यूट हे सॉल्व्हंट मध्ये टाकतो त्या प्रत्येक वेळेस एक तर सराउंडिंग मधली हीट ही सिस्टीम ऍब्झॉर्ब करत असते. आता सिस्टीम म्हणतो नाही का, सोल्यूट आणि सॉल्व्हंट याला आपण सिस्टीम म्हणत असतो. पुढे जाऊन पाहायचं आपल्याला थर्मोडायनामिक्स मध्ये. तर एक तर हीट ऍब्झॉर्ब केली जाते किंवा हीट रिलीज तरी केली जाते. मग हीट ऍब्झॉर्ब केली जात असेल तर त्या प्रोसेसला एंडोथर्मिक प्रोसेस म्हणायचं असतं. आणि सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये टाकल्यानंतर जर हीट बाहेर पडत असेल तर त्या प्रोसेसला एक्झोथर्मिक प्रोसेस म्हणायचं असतं. ओके, म्हणून ली चॅटेलर्स प्रिन्सिपल्स द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी असं सांगतं. द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी डिपेंड्स ऑन एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन. ज्या प्रोसेसेस एंडोथर्मिक असतात त्यांची सोल्युबिलिटी वाढते सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये टाकल्यानंतर, आणि ज्या प्रोसेस एक्झोथर्मिक असतात त्यांच्या बाबतीत मात्र टेम्परेचर वाढवलं की सोल्युबिलिटी कमी होते. फॉर एक्झाम्पल, डिझोल्यूशन ऑफ KCl इन वॉटर इज अन एंडोथर्मिक प्रोसेस. पाहायचं फॉर एक्झाम्पल, डिझोल्यूशन ऑफ KCl इन वॉटर इज अन एंडोथर्मिक प्रोसेस सिन्स हीट इज ऍब्झॉर्ब्ड ड्युरिंग डिझोल्यूशन. याचा अर्थ काय? याचा अर्थ असं सांगतो मी की पहा, इथं मुद्दाम बाजूला काढतो. हा कोनिकल फ्लास्क आहे. काय? आता कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्क मध्ये कोणतं सॉल्व्हंट घेतलं आपण?
या कोनिकल फ्लास्क मध्ये घेतलं आपण H2O सॉल्व्हंट घेतलं H2O काय घेतलं H2O आणि KCl हे काय टाकायचं विद्यार्थी मित्रांनो KCl हे सोलूट टाकायचं KCl हे काय आहे तर KCl हे सोलूट आणि H2O हे काय तर हे आहे सॉल्व्हंट असं सांगण्यात येत आहे की वॉटर मध्ये आपण KCl टाकलं आणि टेम्परेचर जर वाढवलं पहा टेम्परेचर जर वाढवलं तर सोल्युबिलिटी वाढते म्हणजे याचा अर्थ असा असतो की KCl जर सॉल्व्हंट टाकलं तर ते काय करतं सराउंडिंग मधली हीट ऍब्सॉर्ब करतो काय करतो सराउंडिंग मधली हीट ऍब्सॉर्ब करतं म्हणजे आपण जर त्याला हीट दिली तर ते काय करतं त्याची सोल्युबिलिटी वाढवतं फॉर एक्झाम्पल डिझोल्युशन ऑफ KCl इन वॉटर इज एन एंडोथर्मिक प्रोसेस सिन्स हीट ऍब्सॉर्ब ड्यूरिंग डिझोल्युशन ज्या आपण समजा हीट नाही केलं आपण काय केलं नाही चला आपण हीट नाही केलं तुम्ही लक्षात घ्या पाणी घेतलं वॉटर घेतलं याच्यामध्ये ओके नंतर KCl सोल्यूट जर टाकलं तर ज्यावेळेस KCl सोल्यूट आपण ह्या सॉल्व्हंट मध्ये टाकू त्यावेळेस KCl डिझॉल्व्ह होत असताना ते सराउंडिंग मधलं हीट ऍब्सॉर्ब करतो सराउंडिंग मधली हीट ऍब्सॉर्ब करतं एवढं लक्षात ठेवा ओके इन दिस अकॉर्डिंग टू ली चॅटलर्स प्रिन्सिपल by increasing temperature the solubility of KCl increases आणि म्हणून ली चॅटलरने असं सांगितलं जे सोल्यूट डिझॉल्व्ह होत असताना हीट ऍब्सॉर्ब करतात म्हणजे ते एंडोथर्मिक प्रोसेस दाखवतात त्या सोल्यूटच्या बाबतीत जर आपण टेम्परेचर वाढवलं तर ते सोल्यूट मोठ्या प्रमाणात डिझॉल्व्ह होतं ते सोल्यूट मोठ्या प्रमाणात डिझॉल्व्ह होतं हे लक्षात घ्या आता मी असं म्हणतोय मग जर एंडोथर्मिक सोल्यूट असतील तर सोल्युबिलिटी वरती टेम्परेचरचा काय इफेक्ट होईल सांगा बरं काय इफेक्ट होईल तर ज्या वेळेस KCl किंवा ज्या वेळेस एंडोथर्मिक प्रोसेस असते म्हणजे जे सोल्यूट पाण्यामध्ये टाकले असतात सराउंडिंग मधली हीट ऍब्सॉर्ब करतात अशा एंडोथर्मिक डिझोल्युशन मध्ये जर आपण त्या सोल्यूटला डिझॉल्व्ह होत असताना टेम्परेचर वाढवलं तर मॅक्झिमम अमाउंट ऑफ सोल्यूट आणखीन अमाउंट ऑफ सोल्यूट काय होणार तर डिझॉल्व्ह होणार आहे म्हणजे सोल्युबिलिटी वाढलेली आहे ज्यांना इथपर्यंत समजलं त्यांना मला माहिती खालचं सांगायची गरजच नाही त्यांना खालचं सांगायची गरजच पडत नाही तरी मी सांगणार आहे ओके तर हे पहा मुद्दाम मी काय रिवाइज घेतो कारण हे थोडंसं लक्षात यायला अवघड जातं ली चॅटलर्स प्रिन्सिपल द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी ह्याने असं सांगितलं की सोल्यूटची एन्थॅल्पी कशी आहे एन्थॅल्पी चेंज म्हणजे काय एनर्जी चेंज एन्थॅल्पी चेंज ओके तर काही वेळेस एन्थॅल्पी घ्यावी लागते हीट ऍब्सॉर्ब करावी लागते तर काही वेळेस हीट द्यावी लागते म्हणून असं सांगितलं द इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी डिपेंड्स ऑन एन्थॅल्पी ऑफ सोल्युशन म्हणजे हीट ऑफ सोल्युशन त्याला आपण म्हणतो हीट ऑफ सोल्युशन हीट ऑफ रिएक्शन जसं फॉर एक्झाम्पल डिझोल्युशन ऑफ KCl इन वॉटर इज अ एंडोथर्मिक प्रोसेस since heat absorbed during dissolution in this process according to Le Chatelain principles increasing temperature the solubility of KCl increases बरोबर आहे का KCl ची सोल्युबिलिटी काय होते टेम्परेचर वाढवलं की सोल्युबिलिटी वाढते स्लाइटली का होईना पण वाढते ओके नंतर दुसरं डिझोल्युशन ऑफ कोणाचं CaCl2 म्हणजे कॅल्शियम क्लोराइड डिझोल्युशन ऑफ CaCl2 कॅल्शियम क्लोराइड Li2SO4 लिथियम सल्फेट किंवा वॉटर इन वॉटर इज एन एक्झोथर्मिक प्रोसेस सिन्स हीट इज इव्हॉल्व्ड आणि ह्या प्रोसेस कशा तर ह्या एक्झोथर्मिक प्रोसेस आहेत कोणकोणत्या कॅल्शियम क्लोराइड पाण्यामध्ये टाकणं लिथियम सल्फेट पाण्यामध्ये टाकणं किंवा पाणीच पाण्यामध्ये टाकणं इज एन एक्झोथर्मिक प्रोसेस सिन्स heat is evolved during dissolution in this according to Lee Chatelain principle by increasing the temperature solubility decreases example देतो हे पहा हा कोनिकल फ्लास्क आहे हा कोणता आहे हा कोनिकल फ्लास्क आहे या कोनिकल फ्लास्क मध्ये काय घेतलं आपण या कोनिकल फ्लास्क मध्ये पाणी हे सॉल्व्हंट घेतलं काय घेतलं पाणी हे सॉल्व्हंट घेतलं लक्षात घ्या पाणी हे सॉल्व्हंट घेतलं चला पाणी हे सॉल्व्हंट आणि यात सोल्यूट घेतलं मी कोणतं यात सोल्यूट घेतलं मी कॅल्शियम क्लोराइड काय घेतलं कॅल्शियम क्लोराइड जर मी या कोनिकल फ्लास्क मध्ये टाकलं तर काय होतं
पाणी सॉल्व्हंट आहे, कॅल्शियम क्लोराईड सोल्यूट टाकल्यानंतर ज्यावेळेस कॅल्शियम क्लोराईड डिझॉल्व्ह होतं त्यावेळेस हा जो कोनिकल फ्लास्क आहे, त्या माध्यमातून हीट बाहेर पडते. हीट काय होते तर बाहेर पडते. लक्षात घ्या, हीट बाहेर पडते. हीट बाहेर पडत असताना हा कोनिकल फ्लास्क थंड होईल. किंवा चला कॅल्शियम क्लोराईड जर पाण्यात टाकलं तर हीट बाहेर पडते. हीट काय होते तर बाहेर. चला असं दाखवतो. हीट इव्हॉल्व ओके बाय ह्या मार्गाने पण म्हणजे ओपन माउथ थ्रू देखील हीट बाहेर जाईल किंवा हे जे कोनिकल फ्लास्क असेल याच्या माध्यमातून देखील ती बाहेर जाईल. जसे इथं हीट काय होईल, हीट इव्हॉल्व होईल. इकडे हीट काय होणार तर इकडे हीट इन्व्हॉल्व होणार आहे, इथं हीट बाहेर पडणार आहे. म्हणून डिझोल्युशन ऑफ कॅल्शियम क्लोराईड, लिथियम सल्फेट, वॉटर इन वॉटर इज अन एक्झोथर्मिक प्रोसेस. आणि अशा प्रोसेसेस होत असताना ओके ड्युरिंग डिझोल्युशन in according to Le-Chatelain principle by increasing the temperature solubility decreases. आणि म्हणून असे ज्यावेळेस समजा कॅल्शियम क्लोराईड पाण्यात टाकलं ओके हीट बाहेर पडते. आणि हीट बाहेर पडत असताना जर आपण त्याला हीट केलं, जर त्याला आपण पुन्हा एकदा हीट केलं तर कमी प्रमाणात कॅल्शियम क्लोराईड हे डिझॉल्व्ह होईल, आहे तेच पुन्हा डिझॉल्व्ह होणार नाही. म्हणून या प्रोसेस मध्ये टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटी कमी होते. ओके या प्रकारे झालं. म्हणून ली चॅटेलर प्रिन्सिपल काय म्हणतो, ली चॅटेलरचा प्रिन्सिपल असं सांगतो की जेव्हा सोल्यूट हे सॉलिड असेल, सॉल्व्हंट हे लिक्विड असेल, त्यावेळेस टेम्परेचरचा परिणाम हा कशावर डिपेंड असतो तर त्यावेळेस टेम्परेचरचा परिणाम हा एन्थॅल्पी ऑफ डिझोल्युशन वरती डिपेंड असतो. ज्यावेळेस सोल्यूट टाकल्यानंतर जर हीट बाहेरून घेतली जात असेल ओके ज्या एंडोथर्मिक प्रोसेस असतात म्हणजे सोल्यूट टाकल्यानंतर सोल्यूट आणि सॉल्व्हंट सोल्युशन करत असताना हीट जर ऍब्झॉर्ब करत असेल तर त्या एंडोथर्मिक प्रोसेसेस आहेत. आणि एंडोथर्मिक प्रोसेस मध्ये जर टेम्परेचर वाढवलं, तर आणखी मोठ्या प्रमाणात सोल्यूट हे डिझॉल्व्ह होतं म्हणजे सोल्युबिलिटी वाढते. इन एंडोथर्मिक डिझोल्युशन सोल्युबिलिटी इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. आणि दुसरी कंडिशन सांगितलेली चॅटेलरनं की जे सोल्यूट म्हणजे कॅल्शियम क्लोराईड असेल किंवा लिथियम सल्फेट असेल, हे सोल्यूट पाण्यात टाकले असता ते काय करतात, सोल्युबल होत असताना डिझोल्युशन होत असताना हीट बाहेर पडत असते. या प्रोसेसला किंवा या डिझोल्युशनला आपण एक्झोथर्मिक डिझोल्युशन म्हणतो. आणि म्हणून ली चॅटेलरनं सांगितलं एक्झोथर्मिक डिझोल्युशन या प्रोसेस मध्ये ही प्रोसेस होत असताना आपण जर त्या प्रोसेसचं टेम्परेचर वाढवलं तर सोल्यूटची सोल्युबिलिटी कमी होते. म्हणून इन एक्झोथर्मिक डिझोल्युशन टेम्परेचर increases, solubility decreases. Okay, so this is all about the temperature and pressure effect of solid solute on liquid solvent. तर आज आपण काय पाहिलं मग लक्षात आलं तुमच्या, तर आज आपण पाहिलं इफेक्ट ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर ऑन solubility of solid solute in a liquid solvent. आणि शक्यतो सॉल्व्हंट कोणता घेतला आपण, वॉटर हा घेतला. ओके तर इतकं आपण पाहिलेलं आहे. आणि यानंतर पुढे आपण पाहणार आहोत की जर सोल्यूट हे गॅस असेल, सॉल्व्हंट हे लिक्विड असेल तर नेमका काय परिणाम पडतो, काय होतं ते आपण हेनरीच्या लॉ नुसार आपण पाहूया. ओके तर कृपया हे एकदा लिहून घ्या. Okay, so thank you so much for today. Remaining part we will continue in next lecture.